मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या धरती देवरे बिनविरोध। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। जामचा माळा परिसरात सिने स्टाईल दारूची होणारी तस्करी उघडकीस। आग्रा रोडवरील फेरीवाल्यांवर मनपाची कारवाई, व्यावसायिकांतर्फे मनपावर मोर्चा। सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना भिल यांची बिनविरोध निवड। श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या कलश व ध्वज पताकांची काढण्यात आली मिरवणूक। आणि शिंदखेडा येथे तालुका क्रीडा संकुल व 132 केव्ही वीज केंद्राची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी बोरिस लामकानी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य धरती निखिल देवरे यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर भाजप समर्थकांतर्फे गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला। धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सभापती तथा बोरिस लामकानी गटाच्या सदस्य धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी वटू पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उर्वरित काळासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लागली। अध्यक्षपदासाठी भाजपात चुरस निर्माण झाली। धरती देवरे कामराज निकम यांच्या पत्नी कुसुम निकम, डी.आर. बापूंच्या धर्मपत्नी ज्योती बोरसे यांची नावे चर्चेत होती। परंतु बुधवारी सकाळी SVKM मध्ये प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीला महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार हिना गावित, आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार राजू भोळे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, तुषार रंधे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील, प्राध्यापक अरविंद जाधव, शिवाजी दैते आदी उपस्थित होते। त्यांनी एकमताने धरती देवरे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले। महामंत्री विजय चौधरी यांनी धरती देवरे यांचे नाव घोषित केले। यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते। धरती देवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तर अनुमोदक म्हणून शिक्षण सभापती महावीरसिंग रावल यांची नावे होती। सौ धरती देवरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दुपारी 3 वाजता झालेल्या सभेत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी धरती देवरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली। त्यांची बिनविरोध निवड जाहीर होताच भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। वंदन करते आणि त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे पाय उचलले होते आणि त्या दिवशी मला आज इथे हे मोठं पदभार मिळालं, त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे। सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून उपस्थित असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते, खासदार, आमदार सुभाष भामरे, जयकुमार भाऊ, अमरीशभाई आणि सगळे नेत्यांना सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोठं पद दिलं, मला या पदासाठी इथे आणलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते। आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद करते, कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दाला मान दिला आणि मला सहकार केलं। आणि जे विरोधी पक्ष आहेत तर विरोधी म्हणता येणार नाही, कारण त्यांनी सुद्धा मला सहकार केलं आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला आणि त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते। त्या परिषदेच्या सगळ्या कामांना विकास पडते पुढेच जाणार, त्याची मी नक्कीच खात्री करेन आणि जे काय काम आपण करणार आहे ते तुम्ही सगळे आपण सोबतच करणार आहे, त्याची आपण खात्री। हे संधी मिळाली आहे तर काम करू द्या, नंतर बघू। प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील देवपुरातील अंडाकृती बगीचा येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील देवपुरातील अंडाकृती बगीचा येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आयरराव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, विलास पाटील, मुन्ना वाडिले, किशोर माळी, दीपक माळी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भारती माळी, वैशाली सिरसाट, बापू महाजन, संजय माळी आदी उपस्थित होते। पुष्पा सिनेमा स्टाईल धुळे शहरातील जामचा माळा भागात होणारी देशी दारूची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणली असून वाहनासह सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील जामचा मळा भागात पुष्पा सिनेमा स्टाईलने देशी दारूची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणली असून या कारवाईत वाहनासह 3,02,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील जामचामळा येथे बागे सकुल शेजारी स्टार मोटार गॅरेज समोर माल वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन क्रमांक MH15
DK 2027 थांबलेले असून या वाहनाच्या तळाला बॉक्स बनवण्यात आला आहे. या बॉक्समध्ये बनावट दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर ठिकाणी पथकासह जाऊन वाहनाची तपासणी केली असता चंद्रप्रकाश गंजल पाटील, पद्मनाथ नगर, मोगलाई, धुळे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी करण्यात आली असता नारायण माळी राहणार शिरपूर, श्रीराम बाबर राहणार साक्री व महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साक्री ही बनावट देशी दारू बनवित असल्याचे त्यांनी सांगितले. ही दारू विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आलेल्या वाहनाच्या तळाशी भरून ते सांगण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम सुरू असतानाची कारवाई करण्यात आली. वाहनाच्या पृष्ठभागाचा पत्रा सरकवल्यानंतर त्याखाली मोठ्या बॉक्समध्ये देशी दारूच्या काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी 2 लाखांच्या माल वाहतूक वाहनासह 3,02,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तुषार सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, संजय पाटील, श्याम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरक, हेमंत बोरसे, प्रकाश सोनार, संतोष हिरे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, योगेश साळवे, प्रशांत चौधरी आदींनी केली. काल दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागे सकुन शेजारी स्टार मोटर गॅरेज येथे एक मालवाहू छोटा हत्ती वाहन क्रमांक MH15 DK 2027 ही उभी आहे आणि तिच्यामध्ये तिच्या तळाशी एक कॅव्हिटी तयार करून त्यामध्ये बनावट दारूचे क्वार्टर असे भरलेले आहेत अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता सुमारे 74,200 रुपये किमतीचे प्लास्टिकच्या बॉटल आणि 23,240 रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण गाडीसह 3,02,440 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे. यामध्ये जो वाहन चालक होता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील, वय 55 वर्ष, राहणार पद्मनाभ नगर, मोगलाई, धुळे यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायण माळी राहणार शिरपूर, श्रीराम बाबर राहणार साक्री, महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साक्री अशांसह हे बनावट देशी दारू तयार करून आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून विकली जाते. त्याप्रमाणे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे तपास कामी दिलेला आहे. धुळे शहरातील आग्रा रोडवरील फेरीवाल्यांवर मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करीत हटविण्यात आले. या विरोधात व्यावसायिकांतर्फे मनपावर मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. धुळे शहरातील आग्रा रोडवरील फेरीवाल्यांविरोधात मनपा प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करीत त्यांना हटविण्यात आले. या कारवाईत पोलिसांच्या सहकार्याने संपूर्ण आग्रा रोड हॉकर्स मुक्त करण्यात आला. या कारवाई विरोधात विक्रेत्यांतर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठसह कायम वर्दळीच्या असलेल्या आग्रा रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लोडगाडी धारक विक्रेते, भाजीपाला, फळ विक्रेते, हॉकर्स यांना पर्यायी जागा देऊन मुख्य रस्ता अतिक्रमण आणि हॉकर्सपासून मोकळ्या करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी विक्रेत्यांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही लोडगाडी धारक आणि विक्रेते कायम राहिल्याने बुधवारी सकाळपासूनच मनपा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने कारवाईला सुरुवात केली. आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकीपासून ते गांधी पुतळ्यापर्यंत आणि पुढे देवपूर दत्त मंदिर चौकापर्यंत GTP स्टॉपपर्यंत लोडगाडी धारक तसेच विविध विक्रेत्यांना पोलिसांनी आणि मनपा अतिक्रमण विभागाने पिटाळून लावले. यामुळे विक्रेत्यांमध्ये देखील मोठा असंतोष निर्माण झाला आहे. रोजीरोटीचा प्रश्न असल्याने विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. आग्रा रोडवरून सर्व विक्रेते मोर्चाने महानगरपालिकेवर धडकले आणि महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. आज रोजी महानगरपालिकेचे पथक आणि आम्ही असं संयुक्त मिळून आग्रा रोड जे गांधी पुतळ्यापासून ते दसरा मैदानपर्यंत संपूर्ण अतिक्रमण धारक जे हातगाड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. यांना सर्व हातगाडीधारकांना याआधीच सूचना दिलेल्या आहेत की देवपूर पोलीस स्टेशनसमोर नदी किनारी जो फुटपाथ आहे तो तात्पुरता त्यांना आपण वापरण्यासाठी दिलेला आहे. तरी देखील इथे जे काही हातगाडी होते त्यांना आपण काढून घेतलेले आहे
आणि वाहतुकीसाठी हा रोड आता मोकळा केलेला आहे. परंतु वाहनधारक हा रोड मोकळा असताना देखील दुकानांसमोर अस्ताव्यस्त आपले वाहन पार्क करतात आणि रहदारीस अडथळा निर्माण करतात. असे काही वाहन आढळून आले तर त्यांच्यावर आता यापुढे आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत. तरी या निमित्ताने मी सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की हा रोड आपल्या सोयीसाठी मोकळा करण्यात आलेला आहे, तो आपण रहदारीसाठी वापरावा, परंतु बेशिस्तपणे कुठेही वाहन पार्क करू नये आणि रहदारीस अडथळा निर्माण करू नये. गेल्या आठवड्यापासून महाशय SP साहेब यांच्या दालनात झालेल्या महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत यापूर्वी मनपा प्रशासनामार्फत संयुक्त कारवाईमध्ये जुना आग्रा रोड येथे मोठ्या प्रमाणात पेठ विभाग शहरातून शहराबाहेरून मोठ्या प्रमाणात व्यापारी व्यवसायासाठी येतात, तसेच नागरिक खरेदीसाठी येतात. परंतु जे पथारीधारक, लोटगाडीधारक, भाजीवाले, फळवाले, खाद्यपदार्थ विक्रेते व इतर साहित्य विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळीस अडथळा ठरवलं, वाहतुकीस अडथळा ठरवलं, अशा पद्धतीने व्यवसाय करत आहेत. यांना प्रशासनाने वारंवार आवाहन करून यांनी प्रशासनाचं ऐकलं नसल्याने गेल्या 4 दिवसापासून सतत यांना दोन्ही शक्तीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहे. महात्मा गांधी पुतळा ते दसरा मैदान पुतळ्यापर्यंत पथारीधारक, लोटगाडीधारक हॉकर्स यांना पर्यायी जागा म्हणून अग्रवाल नदी, आंध्रा नदी किनारी अग्रवाल भवन ते समता नगर, मालेनगर नदी पुलापर्यंत एका रेषेमध्ये यांना लोटगाडीने जाऊन व्यवसाय करण्यास जागा दिलेली आहे. तसेच नगावबारी उड्डाण पूल ते मोठा पूलपर्यंत जे व्यावसायिक रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करतात त्यांना मोठ्या पुलाखाली, नदीकिनारी मोठा पूल खाली ते हत्तीडोहापर्यंत यांना पर्यायी जागाचं व्यवस्थापन केलेलं आहे. त्यांचा झोन तिथं तयार केलेला आहे. कुठल्याही प्रकारे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही आहे. व्यापाऱ्यांनी आपला आपला व्यवसाय आजपासूनच तिकडे स्थापित करायचा आहे, स्थलांतरित करायचा आहे व आपला उदरनिर्वाह करायचा आहे. आपण इथून स्थलांतरित झाल्यावर ऑटोमॅटिकच खरेदीदार पण, ग्राहक पण तिकडे येतील व रस्ते, शहराचे मुख्य रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होतील. तरी सर्व विक्रेत्यांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करायचं आहे व आपला व्यवसाय स्थलांतरित करायचा आहे. धुळे तालुक्यातील सोनगिरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना शामराव बेर्ली यांची बिनविरोध निवड झाली. धुळे तालुक्यातील सोनगिरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना शामराव विल यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत देसले यांनी काम पाहिले. सोनगिरी येथील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी रंजना भिल यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देसले यांनी रंजना भिल यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर झाल्यानंतर समर्थकांतर्फे ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी रंजना भिल यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी उपसरपंच सविता पाटील, अनिता जाधव, पिंटू भिल, सुमनताई माळी, कल्याणी सौंदाने, विजूबाई बडगुजर, रोखमाबाई शेख अल्ताफ कुरेशी, लखन खिलारी, देवकन्या मोरे, विशाल तांबट, राहुल देशमुख, अविनाश महाजन, जया बुन्नीसाबेन, शमशुद्दीन आरिफ खान, राऊत खान मन्यार, फिकोद्दीन हुसेन पठाण, शेख इरफान शेख इक्बाल कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य भिल आदी उपस्थित होते. आज सोनगीर गावाच्या ग्रामपंचायतीची पेड सरपंच पदाची निवड झालेली आहे. या निवडीमध्ये माझ्या धर्मपत्नी रंजना शामराव मोरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यापुढे आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व 17 सदस्य एकत्रित येऊन आम्ही जोमाने कामाला पुढे लागू आणि आमच्या हाताने जे काही सोनगीर गावाचं चांगलं काम होईल ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी 6 वार्डाचं हे गाव आणि 6 वार्डाचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी माझ्या पत्नीला पाठिंबा देऊन सहकार्य केलेलं आहे. त्यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी श्रीकांत देसले साहेब जे अध्यक्ष अधिकारी आलेले आहेत त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यांचेही मनापासून आभार मानतो. अयोध्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी धुळ्यातून नेण्यात येणाऱ्या 200 तांब्यांचे कलश व ध्वज पताकांचे पूजन करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अयोध्या येथे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवपुरातील मधुबन कॉलनी येथून
200 तांब्याचे कलश आणि ध्वज पताका पाठवण्यात येत आहेत. त्याचे पूजन करून त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अयोध्या येथील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, काशीचे गणेश्वर शास्त्री, आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाने सोनगीर येथील बिपिन व उदय कासार हे श्रीराम मंदिरासाठी लागणारे 200 तांब्याचे कलश आणि प्रशांत भावसार यांच्या मार्गदर्शनाने विशेष ध्वज तयार करण्यात आले आहे. सदर कलश व ध्वजांचे पूजन करून त्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विशाल केले, गोपाल केले, अरुण पवार यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 20 जानेवारी या दिवशी अचल प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाकरता आम्हाला वरतून जे निर्देश मिळाले होते की याप्रमाणे सगळी पूजा साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहे. तर आपल्या धुळेकरांचं सर्वांचं सौभाग्य आहे की स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजजी यांच्या कृपांकित कृपाशीर्वादाने स्वर्गीय चंद्रकांतजी केले काका व समस्त धुलियावासियांना याचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. या ठिकाणी ज्या वेळेला मी विनंती केली वरच्या चंपतरायजींना, लक्ष्मीकांतजी दीक्षित, गणेश्वर शास्त्रीजी द्राविड जे प्राणप्रतिष्ठेचे मुख्य विधान करणारे लोक आहेत, तर त्यांनी सांगितलं की ही जी पूजा सामग्री आहे भगवंताला कुठल्या प्रकारचं काही कमी नाही आहे. सर्व भक्तजनांच्या माध्यमातूनच मंदिर उभा झालेलं आहे. तरी पण कोणी भक्तजन जर याच्यामध्ये काही देऊ इच्छित असतील तर त्यांना आपण प्रेरित केलं तरी चालेल. तर मग हे सौभाग्य विशालजी चंद्रकांत केले यांच्या सौभाग्यावरती आलेलं आहे. तत्पश्चात आपल्या धुळ्यातीलच काही राजहंसजी अग्रवालजी, त्याच्यानंतर हरिभाऊजी दायमा अशा भक्तगणांनी आणि समस्त धुळेकरांनी त्या ठिकाणी आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे. त्याच्यामध्ये आदिवासी समाजातर्फे सगळ्या समिधा बदलापूरहून आलेल्या आहेत. आपल्या धुळ्यातील सोनगीर ग्रामातून या ठिकाणी 200 कलश या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तत्पश्चात धुळ्यातील प्रशांतजी भावसार यांच्याकडून विशिष्ट ध्वजपताका ज्याच्यावरती विशिष्ट चिन्ह लावलेले आहेत असे ध्वजपताका या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या भगवंताच्या चरणी अर्पित होण्याकरता आपल्या सर्व जणांच्याकडून या ठिकाणी निघालेले आहेत. त्या आज निघून आजपासून 3 दिवसामध्ये भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी अर्पित होतील. आपल्या समस्त धुळेकरांकरता भगवंताचा आशीर्वाद राहावा हीच मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो व समस्त धुळेकरांना असाच लाभ कृष्ण जन्मभूमीच्या वेळेला सुद्धा मिळावा ही प्रार्थना मी व्यक्त करतो, विनंती करतो. प्रभू राम शिंदखेडा तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करावे व स्वतंत्र 132 केवीचे वीज केंद्र सुरू करावे अशी मागणी दीपक देसले व कार्यकर्त्यांतर्फे तहसीलदार व वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शिंदखेडा तालुका क्रीडा संकुलाची जागा लवकरात लवकर हस्तांतर करून काम सुरू करावे तसेच शहरासाठी स्वतंत्र 132 केवीचे स्टेशन मंजूर करावे अशी मागणी दीपक देसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांतर्फे तहसीलदार व वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहराचे मंजूर असलेले तालुका क्रीडा संकुलच्या बाबतीत जागा हस्तांतरणाचा विषय गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असल्या कारणाने सन 2022 पासून सातत्याने पाठपुरावा केला जात असून सुद्धा शिंदखेडा शहराच्या तालुका क्रीडा संकुलाची जागा अद्याप पावतो हस्तांतर केलेली नाही. शिंदखेडा तालुका क्रीडा संकुलाची जागा लवकरात लवकर हस्तांतर करावी व कामाला सुरुवात करावी, अन्यथा येणाऱ्या 26 जानेवारीच्या अगोदर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तसेच शिंदखेडा शहरात वीज पुरवठा हा वारंवार खंडित होत असतो. शहराला 132 केवी स्वतंत्र केंद्र मंजूर करून शिंदखेडा शहराच्या विजेच्या पुरवठ्याबाबतचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा यासाठी देखील दोंडाईचे येथील उपकेंद्राचे अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शहराचे हे दोन्ही प्रश्न लवकरात लवकर निकाली न काढल्यास येत्या 26 जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दीपक देसले, सुनील चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश माळी, ॲडव्होकेट निलेश देसले, हमीदुल्ला पठाण आदी उपस्थित होते. 1/1/2024 रोजी आदरणीय शिंदखेडा शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक दादा देसले व शिंदखेडा नगर पंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुनील भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा शहराच्या विकास आराखड्यानुसार मंजूर असलेलं क्रीडा संकुल संबंध महाराष्ट्रामध्ये क्रीडा संकुल झालं, पण शिंदखेडा तालुक्याचं दुर्दैव असं की शिंदखेडा शहराला अद्याप पावतो क्रीडा संकुल नाही. जागेच्या अभावी क्रीडा संकुलापासून शिंदखेडा शहर व शिंदखेड्यातील नागरिक हे क्रीडा संकुलला मुकत आहे. तरी बी तब्बल 2 ते 3 वर्षापासून आदरणीय दीपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदखेडा शहराला क्रीडा संकुल झालं पाहिजे यासाठी लढा लढत आहोत. शासन स्तरावर मागणी करत आहोत. तरी देखील शासन कुठेतरी आमच्या मागणीचा विचार करायला तयार नाही आणि शिंदखेडा शहराला क्रीडा संकुल झालं पाहिजे असं शिंदखेडा शहरातील
30 ते 40 हजार लोकसंख्या वस्तीचं नागरिक असलेलं व शिंदखेडा शहराला कमीत कमी 30 ते 35 गावं हे अटॅच असल्या कारणाने शिंदखेडा शहराच्या हक्काचं क्रीडा संकुल हे शिंदखेड्याला झालं पाहिजे. जर शिंदखेडा शहराचं क्रीडा संकुल हे शिंदखेडा शहराला मिळालं नाही तर येणाऱ्या 26 जानेवारीच्या अगोदर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा आज दिनांक 1/1/2024 रोजी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे. व शिंदखेडा शहराचं क्रीडा संकुल हे जर कुणी शिंदखेडा शहराला मिळवण्यापासून वंचित ठेवत असेल तर येणाऱ्या काळात शिंदखेडा शहराची जनता ही त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. व शिंदखेडा शहराचं क्रीडा संकुल हे येणाऱ्या काळात जर लवकर झालं नाही तर आम्ही अत्यंत तीव्र शब्द आता लेखी स्वरूपात शासनाला प्रशासनाला कळविलेले आहे. जर क्रीडा संकुलापासून जर आम्हाला वंचित ठेवण्याचं काम प्रशासन करत असेल तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केलं जाईल. एवढाच आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. 1/1/2024 रोजी कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी दोंडेच्या येथे शिंदखेडा शहरासाठी स्वतंत्र 132 kV स्टेशन होण्याबाबत स्मरणपत्र देण्यासाठी आम्ही आज सगळे शिंदखेडा शहरातून इथं उपस्थित झालो आहे. यापूर्वी शिंदखेडा शहराला 132 kVचे स्वतंत्र सबस्टेशन मंजूर व्हावे यासाठी 26/9/2022 व 5/6/2023 रोजी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. तरीसुद्धा या कार्यालयाकडनं कुठल्याही प्रकारची हालचाल किंवा काही दखल घेतली नाही आहे. तरी आम्ही आज परत एकदा निवेदन व स्मरणपत्र देऊन 26/1/2024 रोजी शिंदखेडा येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. तरी त्यापूर्वी तात्काळ आमच्या स्मरणपत्राची दखल घेऊन तात्काळ शिंदखेडा शहराला 132 kVचे सबस्टेशन मंजूर व्हावे ही तमाम शिंदखेडा शहरातील जनतेची मागणी आहे. त्याची दखल घ्यावी ही सर्व अधिकारी पदाधिकारी व शासनास विनंती आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या धरती देवरे बिनविरोध. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. जामचा माळा परिसरात सिनेस्टाईल दारूची होणारी तस्करी उघडकीस. आग्रा रोडवरील फेरीवाल्यांवर मनपाची कारवाई. व्यावसायिकांतर्फे मनपावर मोर्चा. सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना भिल यांची बिनविरोध निवड. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या कलश व ध्वज पताकांची काढण्यात आली मिरवणूक. आणि शिंदखेडा येथे तालुका क्रीडा संकुल व 132 kV वीज केंद्राची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.